हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आहे आई माऊलीचा पालखी सोहळा. तर तुम्ही शेवटला मजा येणार आहे. लई दिवसांनी वाट बघतो आई माऊलीच्या पालखीसाठी. तर फायनली आला आहे, दाखवतो तुम्हाला. बघू शकतात असा मंडप बांधला आहे, लई भारी. चला आता आपण मंदिरात जाऊया. चला आता हे पाठपूजन केलं नाही आहे. बघू शकतात डेकोरेशन कसं केलंय, कसं केलंय. मित्रांनो बघू शकतात. आता लोकच पाठपूजन होणार आहे. आता बघू शकतात सामान आणलेले आहे. तुम्हाला मी अभिषेक भेटतो तुम्हाला. चला, व्हिडिओ अजून बघत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला, तुम्हाला अभिषेक पर्यंत भेटतो तुम्हाला. बघू शकतात आपले आई माऊलीच्या पालखी आली आहे. आपली सजवायची अजून बाकी आहे. बघू शकतात.
आता आईला साडी घालतायत. तांदूळ टाका. थांब ओढू नको दादा. भाई विड्याची पण पूजा कर. अगरबत्ती इथे लावायची का नंतर असं पेटवून घ्या. इथं ववळा फक्त रे. इथं ववळा फक्त. थांबा जरा. त्यांना उशीर लागला तो पण आतमध्ये काठी आणून घ्या बाहेरचा. चाललंय लागेल. हा बोला तुम्ही बात म्हणत दुराश कोण मस्त बघ बनसा मित्रांनो बघू शकतात वर्षाचा कार्यक्रम महादेवाची काठी आम्ही पुजलेली आहे आणि वर्षाचा कार्यक्रम सुखा समाधान यशपूर्व होऊ दे. अरे 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 महादेवाच्या नावानं
हो बापू इकडे या जरा काय असं लांब लांब हा हे थांबा थांबा त्यांना उद्या. या, या. चला. अरे मित्रांनो आपले गाव मंडळ चिकणीचे छोटे छोटे कार्यक्रम बसलेत तर बघू शकतात चांगले चहाचा आनंद घेत आहेत तर बघू शकतात. आता वाचायला सगळे येतात. आता वाचायला मी तुम्हाला दाखवतो. मी मित्रांनो बघू शकतात आपल्या आई माऊलीच्या पालखी सोहळ्याचा बॅनर लागलाय. आता बघू शकतात साईड प्लीज साईड बघू शकतात गाव मंडळ चिकणी आई माऊलीचा पालखी सोहळ्याचा बॅनर लागलाय. आता आपला आई माऊलीला सजवलंय. आता दाराशी येईन गो आई तुझे दाराशी येईन आई तुझे दाराशी येईन गो आई तुझे दाराशी येईन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन.
आईचे पुनवला पुनवला येताव गो तुझे जत्रेला आई तुझा जागर मांडीला मांडीला येऊन तुझे देवलाला गो इच्छा मनाची आई तुला सांगीन गो इच्छा मनाची आई तुला सांगीन आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन मग दिव्यांच्या दिव्यांच्या ज्योती गो तुझे पायरीला आई तुझा भगत येतोय ग सुजिता त्या तुझे गो आरतीला धन नरलाशी ओटी तुझी आता जातो मी मंदिरात आता बघा आउटफिट असं आहे कमेंटमध्ये सांगा आणि चला मंदिरात आता सत्यनारायणची पूजा आहे ना चला आता भरीन गोखन नारलाशी ओटी तुझी भरीन आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन कधी पण तुम्हाला सांगतो कधी पण फ्री नाही राहायचं हमेशा पळून जायचं हा की मी फ्री दिसलो आहे ना बरं आता कपा नाही त्याला चला आता हमेशा काय यायचं हमेशा फ्री हमेशा कुठं तुम्ही म्हणजे माणसात असाल ना माणसात पण कुठं पण हमेशा लांब जायचं आपण दिसायचं नाही आपण आता चला कपाळाला मी झालो आपल्याला काम आपलं फ्रीमध्ये काम झालं आपलं हे बघा सकाळ का आणले आपले आपण चाललोय जेवण बनवण्याच्याकडे चहाचे कप द्यायला ठेव हा ब्लॉग कधी येईल उद्या चला मित्र आता चहा पिया चला का पाणलेच आहेत चहा पिया सोबत गरम आहे काय अच्छी आहे आणि आज मी त्याला कसा उत्तर देतोय त्यांच्याप्रती माझा प्रेमभाव कसा आहे आणि नक्की कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शुद्ध भाव तयार झाल्याशिवाय अवधान देता येत नाही शुद्ध भाव कसा तयार होईल त्यासाठी एकच भजन श्वासाचं भजन सांगितलंय श्वासाचं भजन सांगितलंय 21,600 वेळा जर देहातनं जो प्राण येऊन जाऊन येत जात करत असतो त्याच्यावर ध्यानचं देवाला सांगितलंय त्याच्यावर अवधान ठेवायला सांगितलंय पुण्यभूमी पवित्र पुण्यभूमी पवित्र
चंदनी पालखीला पालखीला येता गो खांदा लावाला, तुझा उत्सव मानाचा मानाचा भरतय गो कारले गावाला. मान तुला गो कोंबऱ्या बकऱ्याचा देईन गो, मान तुला गो कोंबऱ्या आणि तिकडे देवाकडे तोंड सगळे देवा
आई टमकतून पहिला सरता निघतो. ए बाल्या, ए महाराज, जेवला का तू? आता 3 वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जा. 9,030 लेट नाही ना बऱ्यांची. एका तुम्हाला की माहिती द्यायला मावशी देऊ शकते शक्यच नाहीये. अरे 9 महिने 9 दिवस ज्या मामावरून आपल्याला गर्भात ठेवलंय त्याला त्याच्या पोटाच्या कैद्यात माहिती द्यायला जगात कोणीच नाही देऊ शकत. 3 वर्ष होऊ लागली. शेवटचं वर्ष चालू होतं. परत 3 लाख रुपये कमी पडले. 4 दिवस झाला मला जेवण नाही, झोपत नाही होते. आईने सोनाला जवळ घेतलं. ए सोना, ए दादा तिकडे. 4 दिवस झाला जेवत नाही, झोपत नाही होते. काय नाही काही तुझे सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील पाची 3 कदम निघली. माय शेवटचं वर्ष आहे ग. 3 लाख रुपये नाही भरले तर माझे 4 वर्ष पुढे जाईल ग. माईच्या डोळ्याला धरा लागल्या आणि माय सांगू लागली, काळजी करू नको बाळा, मी आहे ना. नवऱ्याला लग्नामध्ये दागिने घेतले होते ना, तो सोन्याचा डब्बा घेतला आणि सोनार दादाकडे गेले. सोनार दादा, हा सोन्याचा डब्बा घ्या आणि मला 3 लाख रुपये द्या. सोनार दादाच्या डोळ्याला धरा लागल्या आणि सोनार दादा बोलतोय, ए बडे काय, ए बडे तुझ्या नवऱ्याचे तुझ्यावर खूप प्रेम होते. त्याने तुझ्या लग्नामध्ये तुझे आवडते दागिने केले होते. तो मेला तुला सोडून गेले. कमीत कमी एखादा दागिना तुझी आठवण गळ्यात ठेव. माईच्या डोळ्याला धरा लागल्या आणि माई सांगू लागली, माझी जीवनातला सर्वात मोठा दागिना माझ्या नवरा मला सोडून गेलाय. आता या दागिन्याचं मी काय करू? जय काय किया मायेचा दिवा माझ्या कुंकवाचं दंडी गेलं मला सोडून. जे काय विजला मायेचा दिवा. 3 लाख रुपये घेतले आणि मुलाच्या हातात दिले. मुलगा मुलाच्या हातात. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला सांगा. आणि पेशेच्या छोट्याचा कीर्तन कसा आवडला मला सांगा कमेंटमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.